मोठी बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरमधून महिलेवर कटरने जीवघेणा वार करण्यात आलाय। शरीर सुखाला नकार दिल्यानंतर 36 वर्षीय महिलेवर हल्ला करण्यात आला। 19 वर्षीय हल्लेखोर अभिषेक नौपुतेला पोलिसांनी अटक केली आहे। मानेपासून मांडीपर्यंत संपूर्ण शरीरावर कटरने वार करण्यात आला। महिलेवर एका पाठोपाठ 15हून अधिक वार करण्यात आले। महिला शेतातून घरी येत असताना तिच्यावर हल्ला करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमधील ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय। बलात्काराच्या प्रयत्नात महिलेचा चेहराही विद्रूप केला गेलाय। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। तर सचिन, संभाजीनगरमधील धक्कादायक बातमी आपण पाहतोय। अतिशय धक्कादायक बातमी आहे, कारण या ठिकाणी एका तरुणानं एका महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच बलात्काराचा प्रयत्न होता। मात्र त्या महिलेनं नकार दिला। त्यानंतर तिच्या अंगावर अक्षरशः कटरनं वार करण्यात आले आणि हा पूर्णपणे वासनानं धुंद क्रूर कर्म करणारा जो व्यक्ती आहे त्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। 19 वर्षीय हा विकृत आहे, त्याला अटक केलेली आहे आणि महिलाचा चेहरा देखील यानं विकृत केलेला आहे। या महिलेला उपचाराअंती 52 टाके पडलेले पोलिसांनी सांगितलेले आहेत। यानं आधी फोन केला होता आणि या ठिकाणी काही मागणी केलेली होती, मात्र ती महिला ती मागणी पूर्ण करू शकत नव्हती। तिने विरोध केला आणि त्यानंतर पूर्णपणे शेतामध्ये जाऊन या ठिकाणी वार केलेला आहे। अक्षरशः ती महिला आता तिला ज्या प्रकारे गोधडी शिवलं जातं त्याच पद्धतीने तिच्यावर टाके टाकण्यात आलेले आहेत। म्हणजे त्या महिलेला प्रत्येक अंगावर कुठलाही अवयव सोडलेला नाहीये की ज्या ठिकाणी त्यानं वार केलेला नाहीये। अक्षरशः त्या महिलेला अश्रू सुद्धा बाहेर काढता येत नाहीये। तर अश्रू सुद्धा बाहेर आल्याच्या नंतर जेव्हा ते टाक्यावर जातील तर अक्षरशः त्या टाके सुद्धा ओले होतात आणि त्या ठिकाणी वेदना व्हायला सुरुवात होते। म्हणजे तब्बल 25,000 रुपयांचा त्या ठिकाणी टाके टाकण्यासाठी धागा लागलेला आहे। म्हणजे एवढी क्रूरपणे या महिलेला या ठिकाणी अत्याचार केलेला आहे, वार केलेले आहेत आणि त्या महिलेला त्रास दिलेला आहे। मात्र आता अक्षरशः ही महिला शेवटची घटका मोजतीये आणि त्यानंतर आता तिने स्वतःची वेदनादायी कथा देखील सांगितलेली आहे। मात्र असा प्रकार जी, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।